हॅलो, बोल अनु बेटा. हॅलो आजी, माझा फोन कट का करतेस? अनु बाळा, इथे रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. अगं आजी, आणि तू आहात कुठे? आम्ही नवं घर बघायला आलो आहोत. नवं घर? म्हणजे तुम्ही मला सोडून गेला आहात? नाही ग अनु बाळा, फक्त काही दिवसासाठी इथे आलो आहोत. लवकरच येऊ तुला भेटायला. आजी, मला तू आत्ता हवी आहेस. आत्ता म्हणजे आत्ता. ताबडतोब निघून ये. हॅलो हॅलो आजी आजी. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कस्तूर पार्क 47व्या वर्षात सहर्ष सादर करीत आहे आजच्या काळातला परंतु दुर्लक्षित कौटुंबिक प्रश्न, आजी आजोबा हरवले आहेत. आजी आजोबा हरवले आहेत. मंडळी, मघाशी तुम्ही ऐकलेला अनु आणि आजीचा संभाषणाचा फोन नक्कीच आजीनं कट केला असणार, कारण हा अनुभव अनेक विभक्त कुटुंबातील आजी आजोबांचा आहे. आजी आजोबांना मुलगा, सून, नातवंड हवी आहेत. नातवंडांना आजी आजोबा प्रिय आहेत, परंतु मुलगा त्याचं या बाबतीत मात्र सँडविच झालंय, कारण त्याच्या बायकोची म्हणजे सुनेची आजी आजोबा संदर्भात धुसफूस आहे. सासू सासरे घरात नको, त्यांचा सहवास नको, अशी काहीशी भूमिका. मी आणि माझं कुटुंब या व्याख्येतून आता आई वडील वगळले जात आहेत. शुभं करोति कल्याणं. खरं तर आज घराघरात जिथं आजी आजोबा आहेत तिथं त्यांच्या नातवंडांसाठी वातावरण आणि अनुभव अतिशय सुखदायक आहे, आनंददायक आहे. रोज संध्याकाळी मुलांबरोबर शुभम करोती म्हणून घेणं असो, किंवा जवळ बसवून त्यांचे खाण्याचे लाड पुरवणं असो, घरातल्या घरात त्यांच्याबरोबर खेळ खेळणं असो, त्यांना रोज स्कूल बसमध्ये सोडायला जाणं असो, तर कधी मनाविरुद्ध असेल तरी त्यांच्याबरोबर अभ्यासाला बसणं असो, हे बिनमोभाट पार पडतं. आणि आईबाबांच्या कामाच्या व्यस्त शेड्यूलसाठी ते खूपच उपयुक्त ठरतं. परंतु हे चित्र हळूहळू कधी आणि कसं बदललं गेलं ते आपल्याला समजलंच नाही. मी काय म्हणते, आपल्या नवीन जागेचं काय करायचं ठरलंय? आता हा निर्णय घ्यायची वेळ आलीये. आता मला माझ्याप्रमाणे स्वतंत्र संसार करायचा आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे काय म्हणजे, कधीतरी आजी आजोबा संदर्भात निर्णय घ्यायलाच हवा ना. आता मी ऑफिसची कामं पाहू की ही तुमची रोजची कटकट ऐकू? आपण एखादी बाई ठेवू कामाला. मी तर म्हणते, आजी आजोबा इथे नसतील ना तर कामासाठी आपण 2 वेगवेगळ्या बायका ठेवू शकतो. आपल्याला ते परवडण्यासारखं आहे. एक अनुकडे पाहिल आणि दुसरी घर कामाला. ठीक आहे. अरे, मला माझा संसार म्हणून काही हक्क आहे की नाही? ठीक आहे, विचार करू, पण ही अशी हातगाईवर येऊ नकोस. मंडळी, नवरा म्हणतो विचार करू म्हणजे बायकोचा हेतू 50% सफल झाला हे समजून जायचं. घरासाठी कितीही उपयुक्त असले तरी घरच्या होम मिनिस्टरला ती उपयुक्तता मान्य नसेल तर? सोय गैरसोय यांच्या व्याख्या आज बदलल्या आहेत. आजी आजोबांविषयीची धुसफूस रोज नवऱ्याला ऐकावी लागत असेल तर आजी आजोबांसाठी वृद्धाश्रम हा एकच पर्याय संभवतो. आजी आजोबांची वृद्धाश्रमात पाठवणी झाल्यावर अनुची आई घरकामासाठी आणि अनुसाठी एका मेडची व्यवस्था करते. ज्या गोष्टी आजी आजोबा करत होते त्या गोष्टी आता ती करू लागली. जसं की अनुला जेवण भरवणं, स्कूल बसमध्ये सोडणं, समोरच्या गार्डनमध्ये घेऊन जाणं. एक दिवस गार्डनमध्ये अनु खेळत असताना मेडला फोन येतो आणि 15-20 मिनिटांच्या त्या कॉलमध्ये बोलता बोलता नादात
मेड एकटीच घरी निघून जाते. अनुच्या आईला ज्या क्षणी हे कळतं त्या क्षणी ती नवऱ्याला फोन करते आणि गार्डनमध्ये धाव घेते. इथं तिथं शोधल्यावर एका बाकावर घाबरलेल्या अवस्थेत बसलेली रडून रडून डोळे सुजलेली अनु तिला सापडते. अनु सापडताच आई वडिलांचा जीव भांड्यात पडतो, परंतु त्या प्रसंगाचा आई वडिलांवर आणि मनूवरही जबरदस्त परिणाम होतो. त्या रात्री अनुला सडकून ताप येतो. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवूनही ताप काही उतरत नाही. ती सतत ग्लानीत राहते. डॉक्टर तिला तपासतात तेव्हा हे भीतीपोटी एकटेपणामुळे घडलंय असं डॉक्टर निदान करतात. आणि याची पुष्टी म्हणजे अनु ग्लानीत आजी आजी असं पुटपुटत असते. आजी 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 आजी. कितीही पैसे मोजून आपण रक्ताची नाती विकत घेऊ शकत नाही. आई वडिलांना रक्ताच्या नात्याचं महत्त्व उमजतं. आज मेडच्या निष्काळजीपणामुळे आपण अनुला गमावून बसलो असतो या आठवणीनेही त्यांच्या काळजात धस्स होतं. ही आजी कुठं असेल तिथून बोलावून घ्या असा डॉक्टर त्यांना सल्ला देतात. त्यानंतर एकाच रात्रीत आजी आजोबांना घरी पुन्हा आणण्याचा निर्णय दोघंही एकमतानं घेतात. मला असं वाटतंय खरंच आजी आजोबांपासून अनुला दूर ठेवणं ही आपली खूप मोठी चूकच झाली आहे. हो, बरोबर बोलतेस तू. मी बोलतो बाबांशी, बोलावून घेतो त्यांना घरी. मंडळी, अनेक कुटुंबात हे असं घडलंय आणि घडतंय. कुटुंबात 2 पिढ्यांच्या संघर्षात तिसरी पिढी नाहक सफर होते. यासाठी दोन्ही पिढ्यांनी एक पाऊल पुढं टाकावं, कारण यातच 2 नाही तर 3ही पिढ्यांचं सुख दडलेलं आहे. आणखी एक महत्वाचं, नाती नात्याचे बंध इतके कमजोर नसतात जे सहज तोडून टाकता येतील. किंबहुना हेच बंध कुटुंब या संकल्पनेला खरा न्याय देतात. हॅलो अनु बाळा, कशी आहेस बेटा तू? मला मला खूप वीकनेस आहे आजी. आम्ही आज येतोय बाळा. तू आलीस तर मी एका मिनिटात फिट होऊन जाईन. अनु बेटा, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. येतो, आम्ही नक्की येतो. बुद्धिदात्या श्री गणराया चरणी आपण प्रार्थना करूया. बाप्पा, तूच या 3ही पिढ्यांना सद्बुद्धी दे. बोला गणपती बाप्पा मोरया. हे गणराया वारसा हा शक्तीचा लागला म्हणा, नाद खुळा भक्तीचा नाम घोषा भाळा भिडला. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया वरदविनायक मोरया. मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया. आम्हावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप बंधू सखा तूच माऊली. आम्हावर राहो तुझी कृपा सावली, तुझा बाप तुझा बंधू तूच माऊली. धाव घेत भेटीसाठी तुझी लेकरे, तुझ्या पायी ठेवून माथा एक मागणे. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. विसर न भावा तुझा विसर न भावा. आस तुझ्या
तुझ्या दर्शनाची लागली जीवाला, विसर न भावा तुझा विसर न भावा. मोरया